आजच्या दिवशी छान दर्शन झालं. खरे शेवटी सगळं हिच्याच कृपेने तर सुरू आहे. हिच्यामुळेच तर आपण जगामध्ये आहोत. जगदंबे, माझ्या मुलांना सुखी ठेव एवढंच मागणे. आणि आमच्या बाबांना सुद्धा. बर चल जाऊया आता घरी. थांबा. आता काय ताडा! नंदू, अगं हे काय? ही कॅसेट आहे आणि त्याच्यामध्ये महेश काळेंची गाणी आहेत. अरे वा, तुमच्यासाठी खास वाढदिवसाचं गिफ्ट. तुम्हाला अजूनही कॅसेट्स ऐकायला आवडतात ना? सगळी गाणी रेकॉर्ड केली आहेत त्याच्यात. वा वा नंदू, अगं याच्यापेक्षा दुसरं कोणतंही गिफ्ट माझ्यासाठी चांगलं असू शकलं नसतं. मला माहित होतं तुम्हाला हे गिफ्ट खूप आवडणार. अरे छान आहे. आता आजच महेश काळेंची सगळी गाणी ऐकतो घरी जाऊन. ही गाणी तर ऐकाच, पण आजचा दिवस ना जरा असा वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करा बाबा. म्हणजे आज तुम्ही आणि आई एखाद्या नाटकाला जा किंवा छानशी एखादी फिल्म बघा. मी तुम्हाला तिकीट्स काढून देते. तुझ्या आई बरोबर? नको बाबा असं काय करताय, जा ना. नको, आजच्या दिवशी मला भांडण नकोय. मग नका भांडू. अगं पण ते शक्य आहे का नंदू? अहो पण मग तुम्ही नका ना चिडू तिच्यावर. नंदू, मी चिडत नाही, ती चिडायला लावते. माहितीये ना तुला? हो पण मग आता हे आपल्याला माहिती आहे ना बाबा. नंदू, वयोवान परत्वे माणसाचा पेशन्स कमी होत जातो. आता आणखीन किती वर्ष मी तिचे ते वेडेचाळे बघत बसू? हा अगं मलाही शांतता हवी आहे. मला शांतता मिळण्याचा अधिकार आहे की नाही? अहो बाबा, कदाचित ती सुद्धा तुमची कंपनी मिस करत असेल. तिला स्वतःलाही हवं असेल ना की तुम्ही दोघांनीच कुठेतरी जावं. हे बघ, असं अजिबात नाहीये नंदू. मी कित्येक वेळा तिला विचारलं आपण दोघेच कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ, तर ती नको म्हणते. आता याला मी काय करणार? बरं जाऊ दे ना, सोड, हा विषय सोडून दे, आज नको. चल आता आपण घरी जाऊया आणि महेश काळेंची सगळी गाणी ऐकतो तू दिलेली. चल जाऊया. हा केकचं मी तुला सांगतो, केक ना रवा केक बाबांना नक्की आवडेल. नको ना, ऐक ना, ते हेझलनट किंवा चॉकलेट ट्रफल चॉकलेट स्टॉप इट. अरे सगळं आउटडेटेड आहे यार, कम ऑन. अरे यार अधिरा, तू काय बोलतेस हे? दादाचा फोन आला. एक्सक्यूज मी. हॅलो पिंटर दादा, ऐक ना. अरे ऍक्च्युली मी तुलाच कॉल करणार होते. यू नो व्हॉट, आज बाबांचा बर्थडे आहे. इजंट इट कूल? आणि मी बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. सरप्राईज देणार आहे मी त्यांना. तू आणि नंदुताई या, ओके? म्हणजे मी तसं नंदुताईला कॉल करेनच, पण थांब अधिरा, मला माहिती आहे त्यांचा बर्थडे, म्हणूनच मी कॉल केलाय. आणि आम्ही नाही, तुम्ही या. मी पत्ता पाठवतोय, आपण सगळे मिळून सेलिब्रेट करूया. आपण त्यांना खूप मोठं सरप्राईज देणार आहोत, त्यामुळे तू, रोहन, त्याची आई आणि बहीण तुम्ही सगळेजण या. ओ माय गॉड,